आज आहे श्रावण सोमवारचा दुसरा सोमवार. तर पहाटेच 5 वाजता उठून मस्त असं आंघोळ हे करून आवरलेलं होतं आणि छान अशी दारात रांगोळी काढली. आणि एवढी सकाळची सुरुवात आहे ना, तूप आणि साखरेने झाली तर शरीरासाठी किती छान. मस्त असं तूप साखर खाल्लं आणि पाणी प्यायला घेतलं. आता एवढा कपड्यांचा ढीग होता, कामाच्या गडबडीमुळे नुसते कपडे धुतले, वाळले आणि एका जागेवर टाकले असंच होत होतं. म्हटलं चला त्याची कपड्यांची घडी घालावी आणि सोबत पाणी पण प्यावं. मग पाणी पित पित मी सगळ्या कपड्यांची घडी घातली. मम्मीची देवपूजा चालू होती इकडं करायला. आता घरातलं पण आवरायचं, सगळं बाहेरचं पण बघायचं. खूपच घाई गडबड राहते पाठीमागं, पण करावंच लागतं कारण की महिलांना तेवढं स्ट्रगल जिथली तिथं व्यवस्थितपणा करणं गरजेचंच असतं. बाहेरचा बिझनेस सांभाळत असल्या तरी पण घरातल्या पण काही छोटी स्वच्छता, स्वयंपाक बनवणं, घरच्यांची काळजी घेणं हे चालूच राहतं. आणि नंतर आज शाबू खिचडी होती. आज काय स्वयंपाक नव्हता, सगळ्यांसाठी शाबू खिचडी. आणि एवढं छान तूप आहे ना, हे तूप घरचं आहे. एवढं भारी वाटतं ना हे तुपातलं काहीतरी बनवायचं म्हणलं की. मस्त असं प्रत्येक वेळेस मी शाबू खिचडी ही तुपातलीच बनवते. मग छान अशी शाबू खिचडी बनवायला घेतली. आज बटाटे म्हणलं मी कच्चेच कट करून टाकत असते, त्याला फ्राय करते. आणि यावेळेस म्हणलं चला बटाटे शिजवून घेऊ आणि तेच टाकावेत. तर मस्त असं बटाटे शिजवून घेतले. नंतर राहिलं किचनवट आवरायचं. आज काही स्वयंपाक नसल्यामुळे जास्त नव्हतं.